लोकप्रिय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट यांच्या बेड शेजारी पैशांची बॅग पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज खळबळजनक आरोप केले होते। मंत्र्यांच्या बाजूला पैशांची बॅग घेऊन मंत्री बसलेले आहेत असा आरोप राऊतांनी केला होता आणि संजय राऊतांचा हा दावा आता खरा ठरल्याची चर्चा आहे, कारण संजय शिरसाट यांच्या पैशांच्या बागेच्या शेजारी असलेला व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगरेट ओढतायत, ते फोनवरती बोलतायत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात। त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका। हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही। प्रवासातून येताना असलेली बॅग अशी असणे, अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है? ये इसमें क्या मिलने वाला है? अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है? ये इसमें क्या मिलने वाला है? 50 खोके एकदम ओके यातला एक खोका आज दिसला असा टोला आमदार आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाटांना लगावलाय। पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली। मुख्यमंत्री कारवाई करतील अशी आशा आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले। आम्ही गेले 2-2.5 वर्ष, नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल आज। पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता, ती ॲडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत। परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना, बुक्केबाजी करताना, आज एकतर खोकेसोबत बसले, म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून सांगतील की नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते, बाकी काही नव्हतं त्याच्यात। पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे। प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार। पण जी आयटीची नोटीस आलेली आहे, खूप उशिराच आली आहे, पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार, हे आता बघण्यासारखं राहील। ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैशाची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी। ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत, त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं।
मी आधीपासून संजय शिरसाट यांच्या दौलतीबद्दल बोलत आहे आणि त्यांच्या घरात पैशांची बॅग आली कुठून, घरकाम करताना त्यांना जमिनीत गाडलेला हंडा सापडला की काय, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. आणि आता मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्याची चौकशी केली पाहिजे, असंही जलील म्हणाले. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांना आपली प्रतिमा राखवायची असेल की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हे मुख्यमंत्री आहे, तर कमीत कमी त्यांनी एजन्सीजला आता सांगण्याची वेळ आलेली आहे की याची सखोल चौकशी करा. जे जे प्रकरण आलेले आहे ते विटच्या असू द्या, MIDCच्या असू द्या, कलेक्टर ऑफिसने कशा प्रकारे गोरगरीब दलित समाजाचे 10 एकर जमीन या मंत्री साहेबांनी आपल्या मुलांच्या नावावर करून घेतलेली आहे, हे सगळ्यांची चौकशी होण्याची खूप आवश्यकता आहे. मी आपल्याला सगळं सांगितलं होतं की कशा प्रकारे करोडीमध्ये असू द्या किंवा जालना रोडवर असू द्या कोट्यवधी रुपयांची कशी प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली आहे. स्वाभाविक आहे, तर पैसा होता म्हणून हे घेतले. पण प्रश्न हे आहे की पैसा आला कुठून. आता तुम्ही हे सांगा की तुमच्या मुलांना काही लॉटरी लागली होती का, की आपल्याला काही लॉटरी लागलेली आहे का, किंवा आपल्या घराचं काम करताना तिथे काही आपला खजाना आपल्याला मिळालेला आहे, हे आता शोधण्याची हे आहे. संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ आज समोर आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून हॉटेल खरेदी, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांच्या ते टार्गेटवर आलेले होते. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना IT विभागानं नोटीस पाठवल्याची माहिती मिळते. आतापर्यंत केवळ विरोधकांना नोटीस पाठवणाऱ्या IT विभागानं पहिल्यांदा सत्ताधारी मंत्र्याला नोटीस पाठवल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. संजय शिरसाटांना IT विभागाची नोटीस. आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही, तुम्ही माझ्यासाठी बोलले. संपत्तीत वाढ झाल्यानं विचारणा. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. विट्स हॉटेल चौकशीनंतर दुसरा धक्का. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. 2019 मध्ये जाहीर झालेल्या संपत्तीत 2024 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी काय वाढ झाली, अशी विचारणा आयकर विभागाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. IT ची नोटीस आली, त्याच्यात गैर काय. IT विभाग हा स्थापन कशासाठी झालेला आहे की तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टीचं विवरण जेव्हा तुम्ही देतात त्याच्यामध्ये काही जर चूक असेल किंवा त्यांना वाटत असेल की याच्यात थोडी तफावत आहे, त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मागतात आणि ते देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणून IT ने काही चूक केलेली नाही. आता आम्हाला स्पष्टीकरण द्यायचं की आम्ही कसे बरोबर आहोत. गेल्या 5 वर्षात शिरसाट यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत वाढ झाली आहे. 2019 साली शिरसाट यांची संपत्ती 3 कोटी 31 लाख इतकी होती. 2024 मध्ये तब्बल 33 कोटी 3 लाखांवर गेली आहे. म्हणजेच 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत जवळपास 30 कोटींची वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला शिरसाट यांच्याकडे 44 लाख 78 हजारांची रोकड आहे, तर विविध बँकांचं त्यांच्याकडे 26 कोटी 45 लाख 75 हजार रुपयांचं कर्ज असल्याचं नमूद करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून शिरसाट यांच्यावर विट्स हॉटेल तसंच प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. संजय शिरसाट यांच्या मुलानं विट्स हॉटेल 67 कोटींना लिलावात घेतलं होतं, पण या हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटींच्या घरात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर शिरसाट यांनी आपल्या मुलाला या लिलावातून बाहेर पडायला सांगितलं होतं. हा विषय विधानसभेतही चर्चेत आला. विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर लगेचच ही नोटीस आल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज व्हायला सुरुवात झाली आहे. अगर इनकम टैक्स ने नोटिस दी है तो एंटी करप्शन ब्यूरो ने भी इसके ऊपर अब अपनी कार्रवाई शुरू करनी चाहिए. एनफोर्समेंट डायरेक्टोरेट ने उनके मनी लॉन्ड्रिंग का जो धंधा है उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए. दूसरी एजेंसीज ने ये पता करना चाहिए कि 2.5 करोड़ रुपये की एक गाड़ी किसके नाम के ऊपर लाई गई थी, किसको बेची गई है, और वो गाड़ी आज संजय शिरसाट साहब अपनी गाड़ी के ऊपर मंत्री का स्टिकर लगाकर जो घूम रहे हैं, वो गाड़ी सही मानों में किसकी है करके ये सभी लोग जानते हैं. सिर्फ ये एजेंसीज को क्यों नहीं पता चल रहा है. त्या विट्स हॉटेलचं प्रकरण